बाजूला 16 कोटी रुपयाचा उड्डाण फुले जवळपास 5 मिनिटे फक्त निवासी 320 कॉलेज. तर मामाच्या इथे माझ्या नावाची 1 रुपया भीक मागत बोंबलत फिरायची गरज नाही. आणि की कोणतरी पाठीमागे कपाळाला भंडारा लावून सांगेल मामाचं भंडारा मागे सांगेल मामाचं अन्नदानाचे धान्य द्या. अशी जर व्यक्ती आठवून जरी आली मामाच्या नावाची 1 रुपया भीक मागत दिवसभर करत नाही. अहो जर मामाच्या नावाचे दिवसभर करायचं असेल मामाचा खोटा 3.5 तास आहे. मामा केलं तर 7 रुपये मामाचं चरित्र संपणार आणि मग जगाच्या मार्गाला शेवटचा मुक्काम आहे. उद्या सकाळची आरती बरोबर 8 वाजता आरती होईल वगैरे असेल. तसं पाठीमागच्या गावानं आपल्या भव्य दिव्य नगरीमध्ये मामांचा पालखीसह आणून पोहोच केला. तसं उद्या आपली देखील जबाबदारी आहे. थोडीशी म्हणून आवाजाकडे लक्ष द्या. बसणारे ताबडतोब खाली बसून घ्यायचंय. सर्वांना सूचना आहे कारण त्या ठिकाणी जवळपास 9-10 ट्रॅक्टरच्या हेडची आवश्यकता आहे. आपण गेले 4 दिवस अंतकरणामध्ये बसता कामधंदा बाजूला ठेवला आणि भगवंताची सेवा केली. कारण हजारो संख्येने भक्त येणार प्रत्येक जण अंतकरणामध्ये भगवंताची सेवा करणार आहे. भातावाले भाजीवाले आज सगळे भाजी बदले मंडपात थांबतील. मावशी थोडी जागा तर भाजी केलेली. चला आपण 2 मिनिटे बोलू. प्रसाद आला सर्वांना सांगायचंय. पाठी म्हणजे पुढे भाजीवाले हे भाजीवाले दादा जागी पाठी मग महिला मंडळ पुरुष मंडळ बघा जमत असेल आजच्या दिवस शेवटचा मुक्काम आहे. जगाच्या मार्गाचा प्रसाद आहे. देवानं सांगावं माझा प्रसाद. श्री संत सद्गुरू बाळोमा देवालय आत्मापूर पालखी क्रमांक 8 आपल्या नेवासा नगरीमध्ये गेले 4 दिवसापासून विराजमान झालेला आहे. जगाच्या मालकाचा भव्य दिव्य या ठिकाणी दरबार भरतोय. हजारो संख्येने भाविक भक्त येतात. मामाच्या तळावरती महाप्रसाद घेतात आणि जे पंचक्रोशीतील भाविक भक्त येतं जे अन्नदाते येतं या ठिकाणी लाखो लोकांचं अन्नदान केलं जातं. कारण कुठलाच एवढा मोठा दरबार नाही. कुठलाही देव असून द्या प्रत्येक देवाची यात्रा वर्षातून एकदा दोनदा किंमत कमी महिनाभर भरल. पण त्या बाळोमाची यात्रा 12 महिने 18 काळ भरली जाते. ही ताकद जगाच्या मालकाची आहे. आणि आज शेवटचा मुक्काम आपल्या नेवासा नगरीमध्ये आणि हाच पालखी सोहळा उद्या पुढील ठिकाणी मार्गस्थ होईल. मामा रोज एका गावाला ब्रह्मंती करतात आणि जसं देवानं ब्रह्मंती करावं मामा एकटं न फिरता मामांसोबत 56 लाख साधू संत म्हणजे या मेंढीमाच्या रूपामध्ये फिरत असतात. ज्या ज्या शेतामध्ये मामाची मेंढीमध्ये पाऊल लागल त्या धरणीचा देवानं उद्धार केलेला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला देवानं काही ना काही दिलेलं आहे. प्रत्येकाची अडीअडचण दूर केलेली. कलियुगातला शेवटचा संत भोळ्या महादेवाचा अवतार म्हणजे हा बाळूमामा आहे. बोला बोला बाळूमाच्या नावानं.